भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून सुंदर आणि आकर्षक रंगाच्या मोराला मान्यता दिली गेली आहे. निरनिराळ्या रंगांचे मोर निरनिराळ्या प्रदेशात आढळून येतात. पण तुम्ही असा मोर पाहिलाय का जो आजीनं बोलावल्यावर येतो आणि पिसारा फुलून थुई थुई नाचतो? होय, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील असरोंडी गावात एका घरात 75 वर्षांच्या आजी राहतात. आणि एखाद्याला न पटण्यासारखी गोष्ट म्हणजे हा मोर देखील आजीसोबत तिथंच वास्तव्याला असतो. आता यातील अनेक जणांना हा प्रश्न पडला असेल की हा मोर तिथं कसं काय बरं राहत असेल. तर या आजींचं घर हे जंगलाच्या जवळपासच. काही साधारण 8 ते 10 वर्षांपूर्वी या आजी कोंबड्यांना टिपण्यासाठी दाणे टाकत असत आणि ते खाण्यासाठी या जंगलातून मोराची 2 पिल्लं देखील हे दाणे टिपण्यासाठी येत असत. काही दिवसानंतर त्यातील एका मोराच्या पिल्लानं येणं बंद केलं, पण दुसरं पिल्लू मात्र सतत कोंबड्यांसोबत राहून दाणे टिपू लागलं आणि कोंबड्यांसोबतच राहू लागलं. या मोराच्या पिल्लाचा आजीला देखील लळा लागला आणि मोराला देखील आजीचा. असं म्हटलं जातं की मनुष्यावर प्रेम करण्यापेक्षा एखाद्या मूक जनावरावर प्राणी पक्षावर प्रेम केलं तर या मूक प्राण्यांना किंवा जनावरांना ही प्रेमाची भाषा माणसापेक्षा अधिक जास्त समजते. तसंच काहीसं या मोराच्या बाबतीत झालं. या मोराला आजीची एवढी सवय झाली की तो आजीच्या आजूबाजूलाच घराशेजारी फिरतो आणि जंगलात जरी गेला तरी फिरून पुन्हा माघारी येतो. आजीनं देखील त्याला स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवल्यानं आजी आणि मोर यांच्यातील नातं हे अगदी घट्ट आणि विश्वासाचं झालेलं आहे. आजी देखील याच्या खाण्यापिण्याची एखाद्या माणसाप्रमाणे काळजी घेते. आजी आणि मोरामधलं हे अबोल नातं नक्कीच हृदयाला स्पर्शून जाणारं आहे.
कर काय बरं आणि